हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवणार नव्हती, पण म्हटलं चला मटकीची उसळ वगैरे असे बरेच व्हिडिओ, पण मटकीची आमटी हा व्हिडिओ मी खूप कमी प्रमाणात बघितला, तर म्हटलं चला आज मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आलं घेतलं, लसूण घेतलं आहे आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे. खोबरं ओलं असू दे किंवा सुकं असू दे, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं घ्यायचं, खूपही खोबरं घ्यायचं नाही आहे. तर इथे असं छानपैकी असं खोबरं वगैरे चिरून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घ्यायचं. शक्यतो वाटण करताना पाण्याचा वापर कमीच करायचा. अगदी चटणी वगैरे असेल तरच तुम्ही जास्त पाणी वगैरे ॲड करा, पण मी सांगेल वाटण करताना पाणी जास्त वापरत जाऊ नका. तर इथे आपलं छानपैकी वाटण तयार झालेले आहे. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे छान बारीक चिरून घ्यायचे. तुम्हाला जसे आवडतात त्या पद्धतीने घेतले तरी चालतील. काही जण उभा पातळही चिरतात त्यामुळे. तर इथे कांदे चिरून झाले. कढई घ्यायची, कढईमध्ये तेल घ्यायचं, कढीपत्त्याला चांगली फोडणी द्यायची. कढीपत्ता चांगला तडतडला पाहिजे. कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये मग आपण हा जो कांदा आहे तो ॲड करणार आहे. कांदाही छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदाही व्यवस्थित परतून झाला की ह्यामध्ये आपण बारीक टमॅटो ॲड करायचा. इथे एक किंवा अर्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टमॅटो ॲड करू शकता. मी इथे एक अर्धा टमॅटो घेतलेला आहे, कारण की ही आमटी 4 ते 5 जणांची होती, त्यामुळे मी थोडंसं कांदे 2 घेतलेत आणि 1 टमॅटो घेतला आहे. कांदा आणि टमॅटो छानपैकी मेल्ट होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं, आलं लसूण खोबरं कोथिंबीर, ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ते छानपैकी ॲड करायचं आणि चांगलं परतून घ्यायचं, कारण की आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर आहे तो जरासा असा बाहेर आला पाहिजे, चांगलं परतलं पाहिजे. सो इथे छानपैकी ते परतून घ्यायचं. आता यामध्ये मसाले घालायचे. हळद घालायची आहे, काश्मीरी लाल मिरची आणि घरचा मसाला. इथे आमच्या घरच्या मसाल्यामध्ये कांदा लसूणसुद्धा ॲड असतो, त्यामुळे मी तोच वापरते. वेगळा असा कुठला मसाला वापरत नाही, किंवा गरम मसाले वगैरे पण मी जास्त वापरत नाही. घरचाच मसाला असतो तोच असतो. तर इथे तोसुद्धा खूप छान परतून घ्यायचा. उगीचच त्या मसाल्याचा काश्मीरी लाल मिरचीचा असा तो वास राहता कामा नये, कच्चा वास राहिला नाही पाहिजे. ते छान परतून झाल्यानंतर इथे मोड आलेली मटकी आहे ती छान साफ करून मी पाण्यामध्ये अशी भिजत ठेवली होती थोड्या वेळासाठी. ती धुवून घ्यायची आणि ती मटकी आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता मटकी वगैरे ॲड केल्यानंतर मटकीसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं आहे. तर इथे मटकी व्यवस्थित परतून झाली. 1-2 मिनटं परतून घ्यायची. मटकीला ना त्याचा एक वेगळा वास असतो, तो थोडासा असा बाहेर आला पाहिजे, कारण की तो वेगळाच वास येतो, म्हणजे मला तरी तो आवडत नाही ॲक्च्युली, त्याच्यामुळे. तर तो मटकीचा असा जरा वास बाहेर निघाला की आपण छानपैकी मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं. इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि तुम्हाला हवं तितकं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ॲक्च्युली आता आपण आमटी करतो आहे, तर आमटी ही थोडीशी पातळच असते, त्यामुळे थोडंसं जास्तच पाणी ठेवायचं, कारण की मी ही शिजवलेली मटकी नाही आहे, आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये शिजवणार, त्यामुळे जो काय फ्लेवर आहे तो सगळ्या आमटीमध्येच राहणार. तर इथे मी 2 ते 3 ग्लास इथे पाणी ॲड केलेलं आहे. आमटी चांगली उकळते, त्यामुळे थोडंसं पाणी पुन्हा आटलं जातं, त्याच्यामुळे इथे मी थोडंसं जास्तच पाणी ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता इथे मटकीला फोडणी देऊन झालेली आहे. तिला उकळी यायला लागली की आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आणि तिला शिजू द्यायचं आहे. झाकणावर पाणी घालायची गरज नाही. इथे थोडी माझी गडबड झाली. तर इथे आमटी वगैरे शिजल्यानंतर 2 डबे दिले आहेत. घरातलं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आमटी छान अशी घट्टशीर आहे. शेंगदाण्याचा कूट अजिबात त्याच्यामध्ये वापरलेला नाही आहे. कलर खूप सुंदर आलेला आहे. तशा पद्धतीने मटकीची आमटी तर तयार झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.